जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय भारत, जय भारत, जय भारत, जय भारत। ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, वो भारत देश है। हम लाए हैं तूफान से किश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के। हम लाए हैं तूफान से किश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के। तुम ही भविष्य हो मेरे भारत विशाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के। हम लाए हैं तूफान से किश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के। देखो कहीं बर्बाद न होवे ये बगीचा, देखो कहीं बर्बाद न होवे ये बगीचा, इसको हृदय के खून से बापू ने है सींचा। रखा है ये चिराग शहीदों ने बाल के। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति सरसाने वाला, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, वीरों को हर्षाने वाला। मातृभूमि का तन मन सारा, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा।
महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आम्ही करू स्वागता, स्वरांनी फुलांनी करू स्वागता. मिळो जीवनाला इथे धन्यता, मिळो जीवनाला इथे धन्यता. जगाचा इथे आज मेळा भरे, जगाचा इथे आज मेळा भरे. स्मरुनी देवाला तुम्ही प्रार्थना, स्मरुनी देवाला तुम्ही प्रार्थना. श्रुती आमच्या चालल्या सुस्वरे, अशा या श्रुतींना करू स्वागता, अशा या श्रुतींना करू स्वागता. स्वरांनी फुलांनी करू स्वागता. मिळो जीवनाला इथे धन्यता, मिळो जीवनाला इथे धन्यता. असे आज सद्भाग्य हे लाभले, असे आज सद्भाग्य हे लाभले. नमो देवताऊ नमो भारता, नमो देवताऊ नमो भारता. धन्यवाद परत यानंतर इयत्ता 9वीची विद्यार्थिनी कुमारी अस्मिता सावंत इंग्रजीमधून आपल्या समोर या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण करत आहे. कुमारी अस्मिता सावंत इयत्ता 9वीची विद्यार्थी. I would like to say thank you to give me such an opportunity to speak something on our Republic Day. My name is Asmita. I read in 9th class. Today we all are here to celebrate 67th Republic Day of our nation. This is an occasion for all of us. We should get each other paid to work for the development and prosperity of our nation. We celebrate Republic Day in India every year. 26 January, Constitution of India come into force. India is democratic country where public is authorized to elect city. Dr. Rajendra Prasad was our first representation of India. Some British rule in 1947 as country as powerful country. Some development and prosperity of our nation. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर इयत्ता स्टार्ट. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जय भारती जय भारती जय भारती जय भारती. यह धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला. यह हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा. ओ भारत देश
सेवक आम्ही या देशाचे थोर आमच्या परंपरेला मनी स्मरू इवल्या इवल्या हातांनी ताज्या उंच धरू या हातांनी शेते पिकवू या हातांनी झाडे उगवू घाम गाळून भूमी रवीगार करू इवल्या इवल्या हातांनी ध्वज उंच धरू हात आमचे अश्रू पुसतील न्यायासाठी निर्मल लढतील प्रगतीचा प्रवास आता होया सुरू इवल्या इवल्या हातांनी ध्वज उंच धरू सैनिक होऊ देशासाठी आमचा भारत देश हा नाही दुसऱ्या परक्यांचा आमचा भारत देश हा नाही दुसऱ्या परक्यांचा जर का कोणी केला हल्ला त्यांना आम्ही परतविणार देशासाठी हो लढणार परक्यांशी सारे आम्ही कधी ना घेऊ आता कट्टी करून एकी घेऊ गट्टी रक्षण देशाचे करणार देशासाठी हो लढणार हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे आम्ही भाई हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे आम्ही भाई भेट विसरून एकी करून स्वातंत्र्याला हो जपणार देशासाठी हो लढणार 2016 म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन. भारताची राज्यघटना समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली व ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. जवाहर नेहरूंनी 26 जानेवारी 1950 रोजी अलर्ट अभियानातून तिरंगा कळकवून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. 26 जानेवारी 1950 रोजी नव्या स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. 4 नोव्हेंबर 1947 रोजी भारताच्या राज्यघटनाचा मसुदा समितीने कच्चा मसुदा तयार केला. त्यानंतर तो सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात मांडण्यात आला. 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस या समुद्यावर खुली चर्चा करण्यात आली. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारला गेला व तो 26 जानेवारी 1950 रोजी प्रत्यक्षात अंमलात आला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर चले हम फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों सांस थमती गई नब्ज जमती गई फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं सर हिमालय का हमने न झुकने दिया मरते रहा बातूपन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले हम फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे वो जवानी जो खून में नहाती नहीं आज धरती बनी है कर चलो हम फिदा जानो तन साथियों
अब तुम्हारे हवाले वतन साथियों, खींच लो अपने दिल से जमीन पे लकीर, इस तरफ आना था गाराम कोई, तोड़ते हाथ अगर हाथ उठने लगे, छू न पाएगा सीता का साऊ आगती झालं साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचा पाऊल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचा पाऊल साधा दिली पाखरांना सारा रान धुंदाळून साधा दिली पाखरांना सारा रान धुंदाळून फळ फळाले ते पंख जे पावलं रे आभाळ फळ फळाले ते पंख जे पावलं रे आभाळ साऊ वागेन आमुची तीन पोरले डरकाळी साऊ वागेन आमुची तीन पोरले डरकाळी तरल्या घात खुड्या घात दासण विदर आगती झालं साऊ शोषितांची झालं साऊ मुक्तीचं पाऊल साऊ मुक्तीचं पाऊल ज्योत रोप आम्ही नवाला दिलं त्यांनी लाविलेले रोप आम्ही नवाला दिलं साऊ क्रांतीची गवेल साऊ समतेची चाऊल साऊ क्रांतीची गवेल साऊ समतेची चाऊल साऊ शोषितांची राल साऊ मुक्तीचा पाऊल साऊ शोषितांची राल साऊ मुक्तीचा पाऊल साऊ पेटती मशाल साऊ आगती जहाल साऊ शोषितांची राल साऊ मुक्तीचा पाऊल. यानंतर इयत्ता 5वीचा माननीय अध्यक्ष गुरुजन मंडळ वरिष्ठ जमलेल्या माझ्या बाल मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 26 जानेवारी या दिवशी आपली राज्यघटना आपल्या भारतातील 22 दिनांक आहे. पुढचं उठा राष्ट्रवीर हो हे गीत बोलणारे आदित्य. उठा राष्ट्रवीर हो. आदित्य चल लवकर. राष्ट्रवीर हो सज्ज वाश खाचला शस्त्र वाहू खाचला उठा युद्ध आज पेटले जवान चालले पुढे मिळून सर्व शत्रूला शनाद करूया खडे एक संघ होऊन लढू चला उठा उठा चला चला उठा राष्ट्रवीर हो सज्ज वाहू सावरा रामकृष्ण हो समर्थ हो या चला उठा उठा चला चला उठा राष्ट्रवीर हो सज्ज वाहू सर्वा उठा राष्ट्रवीर हो संतमुक्त वीर तो हिंदू आज आलो ते अमर हुतात्मे झाले. गीताचे बोलक देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले ते देशासाठी लढले
पुढचं पूरा शूटिंग करते हुए तू भाषण आहे रोहिणी पंजाबराव गुंगरराव. रोहिणी गुंगरराव. बीच में जाके कर थोड़ा बीच एकता इंग्रजी शिकवतो बरं, असं बसून माझ्या मोरा, बोले फॉर आंबेडकर, असं बसून माझ्या मोरा, बोले फॉर आंबेडकर. श्रीमंताचं भीमराव आठवला पाहिजे, श्रीफळ कष्ट बुद्धीचा मतलब पाहिजे. श्रीमंताचं भीमराव आठवला पाहिजे, श्रीफळ कष्ट बुद्धीचा मतलब पाहिजे. DOV डॉक्टर, हे म्हणजे इंग्लिश खरं. गोदावरी बदला गोदावरी, एकमताचे भरती पाणी मातीच्या घागरी, मातीच्या घागरी. भीमतडीच्या तटानाया, तटानाया, यमुनेचे पाणी पाजा, यमुनेचे पाणी पाजा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. ताया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, अभिमानाची लेणी. पोलादी मन कटे खेळती, खेळ जीव घेणी, खेळ जीव घेणी. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो. शिवशंभू राजा, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. दिलीनामा तुझी मुळी गणगणणाऱ्या नभा, गणगणणाऱ्या नभा. अस्मिनीच्या सुलतानीला जबाब देती जिबा, जबाब देती जिबा. दरीच्या उन्हात शिजला, निळ्या घामाने भिजला, देश रक्षणासाठी झिजला. दिल्लीचे हित राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. We have assembled here today on the occasion लयावंत वीरांच्या झेंड्याला, उंच उंच फडकत झेंडा भेटणार नाही मरणाला. बंदूक जरी खांद्यावरती, शांती ठेवा चोळीकडे. दुसऱ्या देशात शिकवून शांती प्रेमाने देऊ धडे. दूर दूरचे कोणी पाहुणे येतील आमच्या देशाला. म्हणतील वावा छान देश, हा शाबासकी म्हणतील आम्हाला. अभ्यासाचे शस्त्रे, क्षेपणास्त्रे जसे पृथ्वी अग्नी समावेश संचलन मार्गावरून निघते. समावेश संचलन करतात भारतीय राष्ट्रपती या फौजांचे मानवंदना स्वीकारतात. एवढे बोलून मी माझे भाषण घेते. जय हिंद. टिळक नेहरू लढली जनता, समर धुरंधर वीर खरोखर. अपूर्ण गेले प्राण, अपूर्ण गेले प्राण. करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. भारत माता आमची माता, आम्ही गातो या जय गीता. हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशान, फडकत राही निशान. करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 26 जानेवारी 1950 रोजी आपण सर्व एक विरुद्ध असल्याच्या आयुष्यात प्रवेश करणार. समानता अनुभव, परंतु आर्थिक आणि सामाजिक बांधणीमध्ये आपण प्रत्येक व्यक्तीची किंमत मान्य करत नाही. आपण प्रत्येक व्यक्तीची किंमत मान्य करत नाही. आणखी किती काल आपण विश्वासाचे जीवन जगायचे, किती दिवस आर्थिक आणि सामाजिक विश्वास सुरू ठेवायचे. ते सुरू राहिले तर स्वतंत्र राजकीय थोडक्यात येईल.
आसमानाच्या पलीकडल्या या लोकमान्यतीला कोणीतरी बनल्या संविधान आणि लोकशाही प्राणी व्यवस्था उकळून टाकतील मला ठामपणे वाटत होते. परंतु काही घटना अतिशय उत्तम झाली तरी तितकीच लवचिक असते. देश एक संघ राहिला तर खरंच मला असे वाटते की आणि चुकीचे घडले. एवढे बोलून मी माझे भाषण संपते. जय हिंद, जय भारत. माझे बालमित्र मैत्रिणींना, आज मी तुम्हाला 26 जानेवारीचे काहीतरी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी मंगळाची. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताचा प्रजासत्ताक दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताच्या संविधान समितीने इसवी 1949 रोजी स्वीकारली व ती 26 जानेवारी इसवी 1950 आणण्यात आली. जवाहरलाल नेहरू 26 जानेवारी इसवी 1930 लाहोर अधिवेशनात तिरंगा पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्यांची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. आपण ज्याप्रमाणे धार्मिक सण हे मोठ्या आनंदाने, कौतुकाने, उत्सवाने साजरा करतो त्याप्रमाणे संपूर्ण भारताची काही राष्ट्रीय सण सुद्धा साजरा करतो. त्यातील एक राष्ट्रीय सण म्हणजे दरवर्षी साजरा होणारा प्रजासत्ताक दिवस. आपला भारत देश प्रजासत्ताक दिवस साजरा करतो तर 26 जानेवारीला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपर्क जवळून बोलणार असतो. मुजरा मानाचा आपल्या भारत देशाचा, हा मुजरा मानाचा आपल्या भारत देशाचा. चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला, चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला. क्रांतीवीरांनी बलिदान केले, अनेक शूरवीर कामाशी आले. कोटी कोटी प्रणाम हा या महान भूमीला, कोटी कोटी प्रणाम हा या महान भूमीला. चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला, चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला. भारत आपला स्वतंत्र झाला, आपण लावले गोऱ्या साहेबाला. भारत आपला स्वतंत्र झाला, आपण लावले गोऱ्या साहेबाला. आपला तिरंगी झेंडा हा लाल किल्ल्यावर फडकला, आपला तिरंगी झेंडा हा लाल किल्ल्यावर फडकला. चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला, चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला. केशरी रंग त्यात शिकवतो, पांढरा रंग प्रसन्न करतो आणि हिरवा रंग हा आम्हाला लावतोय हसायला, आणि हिरवा रंग हा आम्हाला लावतोय हसायला. चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला, चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला. या अशोक चक्राची आई शपथ आम्हाला, या अशोक चक्राची आई शपथ आम्हाला. चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला, चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला. हा मुजरा मानाचा आपल्या भारत देशाचा, हा मुजरा मानाचा आपल्या भारत देशाचा. चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला, चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला, चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला. सोडणार झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होत्या ना, झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होत्या ना. लालच्या दिवशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार, लालच्या दिवशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार. भारताचे निशाण आम्ही नाही सोडणार, स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार. पडतवरी महान करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. लढले गांधी यांच्या करता, तिलक नेहरू लढली जनता. समधुरंदर वीर खळखळ अर्पण गेले प्राण, करतो आम्ही प्रणाम याला, करतो आम्ही प्रणाम, करतो आम्ही प्रणाम याला, करतो आम्ही प्रणाम. भारत माता आमची माता, आम्ही गातो या जय गीता. हिमालयाच्या उंच शिखरावर पडत राहील शान, करतो आम्ही प्रणाम याला, करतो आम्ही प्रणाम, करतो आम्ही प्रणाम याला, करतो आम्ही प्रणाम. या देशाची पवित्र माती झुलते
त्यांना जगत भारतात तुझा अमाभिमान करतो आम्ही प्रणाम याला करतो आम्ही प्रणाम गगनावरी सागर तीरी सर करती लाटा लहरी जय भारत जय राष्ट्राचे जय गाय करतो आम्ही प्रणाम याला करतो आम्ही प्रणाम करतो आम्ही प्रणाम याला करतो आम्ही प्रणाम तुम्ही शांततेने ऐका अशी माझी नम्र विनंती. भारताचा प्रजासत्ताक दिवस हा भारतीय प्रजासत्ताक रोजी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. 4 नोव्हेंबर इसवी सन 1947 रोजी भारतीय घटना मसुदा समितीने कच्चा तयार केला व त्यानंतर तो सार्वजनिक सभागृहात मांडण्यात आला. 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस मसुद्यावर खुली चर्चा करण्यात आली. भारतीय राज्यघटना मसुदा 26 जानेवारी देण्यासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी शाळेमध्ये वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपण शाळेमध्ये क्रीडा स्पर्धांचं आयोजन करत असतो. आणि आज क्रीडा स्पर्धेमध्ये जे विद्यार्थ्यांनी विजय झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आता होत आहे. या ठिकाणी माध्यमिक विभागामध्ये संगीत खुर्चीमध्ये प्रथम क्रमांकाने विजय झालेली विद्यार्थिनी आहे इयत्ता 8वीची कुमारी मोरे आदित्य अजय. इयत्ता 8वीचा विद्यार्थी कुमार मोरे आदित्य अजय संगीत खुर्चीमध्ये प्रथम क्रमांकाने विजय झालेला आहे. तो विद्यार्थी आला असं त्याने पुढे यायचे. नेक्स्ट लिंबू चमचामध्ये प्रथम क्रमांकाने विजय झालेली विद्यार्थी आहे कुमारी घुगरे कोमल कैलास. लिंबू चमचा प्रथम क्रमांक. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ठाकूर साहेबांना विनंती करतो की त्यांनी कोमलच्या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन गौरव करावा. ठाकूर साहेबांनी विनंती करतो त्या ठिकाणी कोमल घुगरे या ठिकाणी स्वागत करलं आहे. तर विद्यार्थ्यांनी काय गौरव करावा. तसेच लिंबू चमचामध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक इयत्ता 10वीचा विद्यार्थी कुमार सेलर राहुल राजू. लिंबू चमचा प्रथम क्रमांक. मी ठाकूर साहेबांना विनंती करतो की प्रमाणपत्र देऊन त्याचे गुणगौरव करावा. 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक इयत्ता 8वीची विद्यार्थी कुमारी चव्हाण मालवे सुभाष. दोरीवडीमध्ये प्रथम क्रमांक कुमार ऋषिकेश विजय पाटील इयत्ता 8वीचा विद्यार्थी कुमार ऋषिकेश विजय पाटील. मी सदाफुले साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्या ठिकाणी गुणगौरव करा. ठाकूर साहेब बोलतो या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करा. यानंतर बॅडमिंटन मध्ये प्रथम क्रमांक इयत्ता 10वीची विद्यार्थी कुमारी पाटील निशिका दशरथ. सदाफुले साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करा. सदाफुले साहेब. संगीत खुर्चीमध्ये मुलीमध्ये प्रथम क्रमांकाने विजय झालेले आहे कुमारी सेलार निकिता राजे. आपल्या संस्कृत सन्मान्य उपाध्यक्ष जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी निकिता शाळेचे गुणगौरव करा. संगीत खुर्चीमध्ये द्वितीय क्रमांक इयत्ता 10वीची विद्यार्थिनी कुमारी गायकवाड कोमल राम. मी गाडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करा. संगीत खुर्चीमध्ये तृतीय क्रमांकाने विजय झालेली विद्यार्थिनी आहे कुमारी सोनावणे ऋषिका रवींद्र. संगीत खुर्ची तृतीय क्रमांक. मी GM सदाफुले साहेबांना विनंती. संगीत खुर्चीमध्ये मुलांमध्ये तृतीय क्रमांक कुमार दर्शनम रोहित चैलू. मी प्रवीण साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करा.
इंग्रजी तृतीय क्रमांक त्याचा 10वीचे विद्यार्थी आहे कुमार पाटील नितेश दसरा. मी हमीद शेख साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी नितेश पाटलांना स्वागत करावं, गौरव करावा. बॅडमिंटन मध्ये तृतीय क्रमांक याचा 10वीची विद्यार्थी कुमारी कांबळे रचना संजय. मी सदाप्रसाद साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव करावा. बॅडमिंटन मध्ये द्वितीय क्रमांक याचा 9वीची विद्यार्थिनी गायकवाड मेघा कैलास. जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र गौरव करावा. दोरीमध्ये तृतीय क्रमांक रणदिवे जय दयानंद. जीवन सदाप्रसादाला विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव करावा. जीवन सदाप्रसाद. दोरीमध्ये तृतीय क्रमांक कुमारी जोशी कोमल बाळू. मी गाडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव करावा. दोरीमध्ये द्वितीय क्रमांक याचा 8वीची विद्यार्थिनी आयरे गायत्री गौरव. मी सर्व साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन गौरव करावा. कुमारी गायत्री आयरे. सर्व विद्यार्थ्यांनी त्यावेळी गौरव करायचा. 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक याचा 9वीची विद्यार्थिनी कुमारी राऊत रवीना मारुती. या ठिकाणी मी गौरीसरांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव करा. 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक कुमारी गायकवाड कोमल विनोद. 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक परीत गुरुनाथ अशोक. मी गाडेदारांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव करा. 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक याचा 10वीचा विद्यार्थी कुमार जाधव अक्षय राजाराम. मी सर्व प्रधानांना विनंती करतो की त्यांनी जीवन सदाप्रसाद यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव करा. हिंदू चमचा द्वितीय क्रमांक वारकर श्रीरंग शहाजी. श्रेयन साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव करा. संगीत खुर्चीमध्ये प्रथम क्रमांक मोळे आदित्य अजय. मी ठाकूर साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव करा. या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याच्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून आजचं हे 3रं वर्ष आपलं चालू आहे. आपण प्राथमिक आणि माध्यमिक विभागातली सर्व मुले ज्यांना चित्रकलेमध्ये आवड आहे त्या आवड असलेल्या मुलांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या ग्रेड चित्रकला ग्रेड परीक्षांमध्ये आपण बसवित आहोत. आणि त्या एलिमेंटरी आणि इंटरव्ह्यूज या दोन्ही परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या मुलांना सुद्धा आज आपण या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. मी ज्या मुलांना ही प्रमाणपत्र मिळणार आहे ही राज्य सरकारच्या सरकारची प्रमाणपत्र आहेत. आणि मग ज्या विद्यार्थ्यांना ती मिळतील त्यांनी ती सांभाळून ठेवायचे आहेत, फाईलमध्ये ठेवायचे, त्याला हरवायचं नाहीये. अतिशय महत्वाचं आहे. विविध स्पर्धांमध्ये ज्यावेळी नोकरीसाठी तुम्ही मुलाखतीवर जाल तिथे या परीक्षेचे तुम्हाला गुण अधिकचे दिले जातील. आणि म्हणून त्यावेळेला हे तुम्हाला प्रमाणपत्र मागितलं आहे तर ते तुम्हाला सादर करण्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांनी ते सांभाळून ठेवायचं आहे. मी आपले सर्व सूत्रे बोलतो सर. ग्रेड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहे कुंभारकर सिमरन बाळराम. धन्यवाद बोलके सर. तर आपल्या समोर
माध्यमिकचे प्रमाणपत्र वाटप झालेलं आहे. मी थोडस दिलगिरी व्यक्त करतो की मुलं बसलेली आहेत, वेळ झालेली आहे. प्रमुख पाहुण्यांची पण दिलगिरी व्यक्त करतो आणि एक प्रथा म्हणून फक्त 4 ते 5 सर्टिफिकेट द्यायचे, बाकीचे विद्यार्थ्यांना वर्गात दिले जातील. तर ज्या मुलांचं मी नाव घेईल त्यांनी लवकरात लवकर इकडे यायचंय. इयत्ता 2रीचा विद्यार्थी युवराज राजू चव्हाण. युवराज चव्हाण. पहिली राज परमेश्वर पवार. नाही, संदीप बाबासाहेब गायकवाड. इयत्ता 3री. चल गायकवाड. लिंबू चमच्यामध्ये संदीपचा प्रथम क्रमांक आलेला सगळे विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या. तर मी गाडे साहेबांना विनंती करतो की आमच्या या संदीपला सर्टिफिकेट वाटप करा. धन्यवाद गाडे सर. पुढचं इयत्ता 4चे विद्यार्थी प्रणाली किसन दगडे. मी जाधव सरांना विनंती करतो की या विद्यार्थिनीला हे प्रमाणपत्र द्यावं. धन्यवाद सर. पुढचा विद्यार्थी संदीप बाबासाहेब शिंदे. या विद्यार्थ्याने धावण्याच्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तर मी सूर्यवंशी सरांना विनंती करतो की या संदेशला प्रमाणपत्र द्यावं. रुद्र मोहीन आलेला आहे का पहिलीचा विद्यार्थी? रुद्र मोहीन. मी सराबले साहेबांना विनंती करतो की त्यांनी हे प्रमाणपत्र द्यावं. तर अशा प्रकारे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे वाटप झालेलं आहे, बाकी विद्यार्थ्यांना वर्गामध्ये प्रमाणपत्र भेटतील. वेळेच्या आभारी. धन्यवाद सर. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये इयत्ता 10वीचा विद्यार्थी कुमार दर्शनम रोहित चौले त्यांचं या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ठाकूर साहेबांना विनंती करतो की त्यांनी करावा. यानंतर आता 10वीचा विद्यार्थी कुमार वाघचौरे सिद्धांत गौतम. यानंतर कुमार विंकर रोहित कमलाकर. सदाप्रसाद साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र करावं. कुमारी ढोकळे मुक्ता शांताराम. एलिमेंटरी आणि ग्रेड 2 परीक्षेमध्ये या ठिकाणी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री गौरी सरांना विनंती करतो की त्यांनी बाकी जे विद्यार्थी आहेत त्यांचे प्रमाणपत्र ऑफिसमधून घेऊन जायचे. या ठिकाणी भाषणाचा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आता विद्यार्थ्यांना समाप्त होत आहे. या ठिकाणी आपल्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी जे मान्यवर मंडळी प्रश्न आहेत त्या मान्यवर मंडळीपैकी मी आपल्या संस्थेचे सन्मान्य उपाध्यक्ष जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. त्या उपेक्षित जनता सेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय सदागुले साहेब आजच्या या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, माझे सहकारी संस्थेचे पदाधिकारी, दोन्ही विभागाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गवळी सर, प्राथमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका, परिसरातील आवर्जून उपस्थित असलेले सर्व पालकगण, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,
विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपलं भाषण, विद्यार्थ्याचे जे काही भाषण आहे त्याआधी जवळजवळ 1 तासापासून ऐकून घेतलं आहे. आणि वेळ आलेली आता आम्हाला तुम्हाला मार्गदर्शन करायची. ज्यावेळी आपल्या सर्वांची मानसिक अवस्था अशी झालेली की आपण पक्षी घेतलं, गाणे म्हटले आणि माती खेळण्याची अवस्था झाली आता. आणि त्या परिस्थितीत मला या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आचरण केलं गेलं. विद्यार्थी मित्रांनो, झेंडा फडकवला जातो 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे आपला भारतीय स्वातंत्र्याचा राष्ट्रीय निशाण म्हणून तिरंगा ध्वज हा या 3 दिवशी फडकवला जातो. लहान मुलांना याच्याविषयी जास्त माहिती नाही. झेंडावंदन आहे, चला मग ते 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, 1 मे असेल, त्याचं महत्व प्रत्येक शिक्षकांनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्याला समजावून सांगितलेलं असेल असं गृहीत धरतो. 15 ऑगस्ट 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. भारत देश हा स्वतंत्र झाला. आणि त्याच वेळेला हा स्वतंत्र देश कशा प्रकारे चालवला जावा याची एक घटना तयार केली. ती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि ती घटना 1950 पासून 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणली गेली. त्या घटनेप्रमाणे या देशाचा राज्यकारभार चालवला गेला. तो आजचा दिवस आहे 26 जानेवारी. अशा प्रकारे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या भिन्न तारखेला माननीय अध्यक्ष महोदय, स्कूल के प्रधानाध्यापक श्री गवली साहब, सभी शिक्षकगण और प्यारे प्यारे बच्चों, आप सभी को गणतंत्र दिवस की हमारे तरफ से बहुत बधाई है। आप सभी बच्चों ने जो अपना हुनर दिखाया, टैलेंट दिखाया, बहुत ही अच्छा रहा टैलेंट, बहुत अच्छा आप लोगों ने किया है। हमारी शुभकामना है आप सब मन से पढ़ाई करें और अपने क्षेत्र में अपना नाम रोशन करें और सभी बच्चे, शिक्षक और स्कूल भी इस पर अधिकार करते रहे, ये मेरी शुभकामना है। धन्यवाद। धन्यवाद डॉक्टर साहेब. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेली मान्यवर त्या सर्वांचे या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. आमचे सेवेकरून नसल्यामुळे जास्त बोलू शकत नाही आणि बोलणार नाही, तेव्हा माफी असावी. परंतु पुन्हा मी एकदा सगळ्यांचे स्वागत करतो. चला चला गाऊ चला, चला चला गाऊ चला, आनंदाचे गाणे. चला चला गाऊ चला, आनंदाचे गाणे. आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे.
चला